मंडळाच्या वतीने आभार मानतो। वेळात वेळ काढून नरेंद्र मोदीजींना, त्या देशाचे पंतप्रधान आणि विश्वाचे नेते नरेंद्रजी मोदी साहेबांना पंतप्रधानाच्या कारकिर्दीला 11 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आज देशभर 11 वर्षांमध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये काय काय जे सर्वसामान्य जनतेकरता काम केलं हे सांगण्याकरता आज एक व्याख्यान होतं। त्याचप्रमाणे जे देशामध्ये 50 वर्षापूर्वी आणीबाणी लादली गेली, लोकशाहीची हत्या केली, ती हत्या झाली, तिला 50 वर्ष झाली। आणि म्हणून त्या आणीबाणी काय होती, आणीबाणीमध्ये झालेले अन्याय अत्याचार कसे होते, लोकशाहीचा खून कसा झाला होता, हे तरुण पिढीला कळावं म्हणून आज देखील एक व्याख्यान ठेवलं होतं। आमचे मित्र अविनाशजी बोवरे साहेब आणि भगवानरावजी शेळके साहेब या दोघांनी आज या ठिकाणी हे व्याख्यान। आणि हा देशाचा एकमेव पंतप्रधान असा आहे की त्यांनी आपल्या केल्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याची आमच्यातर्फे तुमच्या समोर व्यवस्था केलेली आहे। आणि आम्ही सर्वजण गेल्या 11 वर्षामध्ये काय केलेलं आहे ते तुमच्या समोर मांडण्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत। अनेक गोरगरिबांच्या योजना मोदी सरांनी आपल्यासाठी दिलेल्या आहेत, त्याचा फायदा आपल्या देशातले गोरगरीब लोक घेत आहेत, विद्यार्थी घेत आहेत, तरुण मुलं घेत आहेत, उद्योजक घेत आहेत, गोरगरीब घेत आहेत, छोटे व्यावसायिक पण घेत आहेत। आणि हा लेखाजोखा सगळा मांडण्याची आज या ठिकाणी आपल्याला मोदी साहेबांनी आदेश दिला आणि आपल्यासमोर मांडतोय। हा देशाचा पहिला पंतप्रधान असा आहे की ज्याने आपल्या कामाचा लेखाजोखा सगळ्या जनतेसमोर ठेवलेला आहे। असा कुठलाही पंतप्रधान आजपर्यंत तरी आपल्या देशामध्ये झालेला नाही किंवा तो छाती ठोकपणे ठामपणे सांगू शकतो किंवा अमुक एक गोष्टी मी तुमच्यासाठी केलेल्या आहेत आणि ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, असं आतापर्यंत कधीही झालेलं नाही। ह्या संकल्प सिद्धी कार्यक्रमाअंतर्गत भारतीय जनता पार्टीचा ठरलेला कार्यक्रम जो असा आहे की 11 वर्षामध्ये आमची जी उपलब्धी झाली आहे त्या उपलब्धीमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गोरगरीब जनतेकरता काय काय गोष्टी केलेल्या आहेत, काय काय सवलती दिलेल्या आहेत, काय काय योजना आणलेल्या आहेत, या सर्व योजनांची माहिती देण्यासाठी, त्याचप्रमाणे 25 जून 1975 रोजी जी आणीबाणी विनाकारण लादली होती त्याच्याविषयी माहिती देण्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। स्थानिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं, माझ्याबरोबर माझे सहकारी भगवानराव शेळके पण आले होते। आम्ही दोघांनी मिळून या गोष्टीवरती खूप माहिती जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना दिली, विशेषतः तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग यामध्ये होता। देशामध्ये 1975ला जी आणीबाणी लादली गेली त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांची एकहाती असलेली सत्ता निष्ठून जाते का काय आणि माझ्या हातात आता काहीच राहणार नाही सत्ता, ह्याच्यासाठी त्यांनी म्हणून स्वार्थासाठी म्हणून त्यांनी हुकुमशाहीची आणीबाणी देशावरती लादली गेली। त्या आणीबाणीच्या निमित्ताने देशातले सर्व विरोधी पक्षातले नेते जे होते त्यांना अटक केलं, त्यांना 19 महिने तुरुंगात डांबलं आणि त्याचा अनन्वित छळ केला। काही कार्यकर्ते तुरुंगात मेले, काही कार्यकर्ते बाहेर आल्यानंतर मेले, काही कार्यकर्ते आजाराने ग्रस्त होऊन तुरुंगातनं बाहेर पडले। अशा प्रकारची काळी आणीबाणी देशामध्ये लादली गेली आणि हा आणीबाणीचा काळ 19 महिने होता। 19 महिन्यानंतर ज्या वेळेला देशात असंतोष पसरायला लागला, केंद्र शासनाकडून सामान्य जनतेसाठी काय योजना आहेत? संकल्प से सिद्धी तक मोदी सरांनी गोरगरीब जनतेकरिता पहिली गोष्ट म्हणजे तरुणांना रोजगार मिळावा म्हणून मुद्रा लोन आणलं, गोरगरीब जनतेला फुकट मोफत औषधोपचार मिळावा म्हणून आयुष्यमान भारत आणली, महिलांना धुरामध्ये शेगडी पेटून स्वयंपाक करावा लागू नये म्हणून उज्ज्वला गॅस योजना आणली, कामगारांना घरं मिळावीत, गोरगरिबांना घरं मिळावीत म्हणून पंतप्रधान आवास योजना आणली, मेक इन इंडियासारखे कार्यक्रम गेले की ज्याच्यामध्ये भारतीय संरक्षण सिद्धता म्हणजे संरक्षणाची शस्त्रास्त्र भारत देश स्वतः बनवायला लागला। आज आपली जी आपण शस्त्र तयार करतो ती भारत देश निर्यात करायला लागलेला आहे। आत्ता तुम्ही पाकिस्तानच्या बरोबर झालेल्या युद्धामध्ये आपण पाहिलं असेल, आलेले ड्रोन्स आपण आकाशामध्येच नष्ट केले। ब्रह्मोससारखं अण्वस्त्र तयार केलं की ज्या ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या हल्ल्यामुळं पाकिस्तान हादरून गेला। पाकिस्तानच्या 2 दिवसातच युद्धबंदीची घोषणा त्यांना करावी लागली आणि अशा प्रकारची
संरक्षण सिद्धता मोदी सरकारने आणली. सैनिकांना चांगले कपडे दिले, चांगली शस्त्रास्त्र दिली, त्यांना 1 रँक 1 पेन्शन सारखा कार्यक्रम केला. आणि अशा प्रकारच्या अनेक योजना आहेत की ज्या तुम्हाला इथं सांगायला मला वेळ कमी पडेल. पण ह्या संकल्प से सिद्धी तक या प्रकल्पामध्ये मोदींनी जो काही निर्णय घेतलेले आहेत ते सगळे गोरगरीब जनतेसाठी घेतलेले आहेत, भांडवलदारांसाठी घेतलेले नाही. ह्या योजना ह्या जुन्याच होत्या नाही. ह्या जुन्याच होत्या. ह्या 11 वर्ष आता जो अभियान काढलेलं आहे याच्यात काय त्या तरतुदी आहेत का अशा? आहेत ना. हे अभियान याच्यासाठी आहे खास संकल्प से सिद्धी. हे जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेब आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, संकल्प से सिद्धी ज्या केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या माध्यमातून ज्या योजना आणलेल्या आहेत, विविध प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत, त्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात त्या दृष्टीने हे खरं अभियान आहे. आता तुमच्या प्रश्नाला एक चालू याच्यात उत्तर देतो. आता सध्या मोदी सरकारने काय केलं तर आपल्या आता ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला चालली, बरोबर. पूर्वीची जी रस्त्याची परिस्थिती काय होती, तुम्ही पालखी महामार्गाला, आता मी स्वतः पालखीबरोबर चालणारा माणूस आहे, इतके बारीक रस्ते होते की त्या रस्त्याने चालताना भजन म्हणत चालतात. तर शेजारून जी गाड्या जायच्या ना, गाड्या कुठल्या आमच्या वारकऱ्यांच्या गाड्या, ट्रक वगैरे असायच्या, तर त्याचे धूर आमच्या नाका तोंडात घेऊन आम्हाला भजन म्हणत चालायचे. आज तुम्ही जावा, माझी विनंती आपल्या पत्रकारांना की आज तुम्ही दोन्ही महामार्गाने जावा, पालखी महामार्गाने, ज्ञानोबाराच्या पालखी महामार्गाने जावा आणि तुकोबाराच्या पालखी महामार्गाने जावा. आज गाडीला जायला स्वतंत्र रस्ता आहे आणि वारकऱ्यांना चालायला वेगळा रस्ता आहे. आज इतकं आनंदाने भजन म्हणत वारकरी देहभान विसरून आज चालू आहे. म्हणजे आज काय चाललं आहे ते तुम्हाला सांगण्याकरता बाकी अनेक विषय आहेत, अनेक, म्हणजे तुम्हाला 8 दिवस पण कमी पडतील एवढे मोदी सरकार. आणि आणीबाणी पिरियडमध्ये विरोधकांना भोंगा डांबून ठेवलं, त्यांच्या हालापेक्षा केल्यानंतर मग ही हुकुमशाही म्हणायची की कुठलं राज्य म्हणायचं? आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेला माणसाच्या हातातनं सत्ता जाती त्यावेळेला त्याला असं वाटतं की आता मला मी उद्या काय करणार, आणि ती सत्तेची हाव इतकी खराब असते. तशीच परिस्थिती तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची झाली. त्यांना ज्यावेळेला असं वाटलं की माझ्या हातातनं आता हे सगळं जाणारे सगळे निकाल माझ्या विरोधात केलेत, मला उद्या लोकसभेत काहीच करता येणार नाही, तर ही एक प्रकारची हुकुमशाहीच आहे ना, हुकुमशाहीच आहे. आम्ही तरी दिलं तर हुकुमशाहीच मानतो. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून ज्या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणल्या त्या सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि हा करत असताना आजच मोदी साहेबांनी आपल्या पुणे मेट्रोला सुद्धा वाढीव पद्धतीचं या ठिकाणी बजेट त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे तुमच्यापर्यंत पोचलंच असेल. हेच नाही तर संजीवभाऊने या ठिकाणी सांगितलं की पालखी मार्गांचा जो विकास केलेला आहे आणि वारकऱ्यांना सुकर असा प्रवास व्हावा त्या दृष्टीनं वारकऱ्यांची, सर्वसामान्य माणसाची काळजी या ठिकाणी हे केंद्र सरकार या ठिकाणी घेत आहे. नदीजोड प्रकल्पसुद्धा आगामी काळामध्ये त्यांच्या विचाराधीन आहे, तो सुद्धा पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करणार आहेत. आज आपण संकल्प सभा, मोदीजींना 11 वर्षे झाले, तर आपला प्रश्न आहे की मोदीजींनी 11 वर्षामध्ये काय केलं. तर 11 वर्षामध्ये मोदी साहेबांनी गोरगरीब जनतेला रेशन न 1 रुपया घेता रेशन आपलं मोफत, त्यांनी मोफत रेशनची सुविधा केंद्रातर्फे दिलेली आहे. आणि इथंच नाही तर अख्ख्या भारतामध्ये रेशन फुकट आहे रेशन. आणि कोरोनाच्या काळामध्ये पण त्यांनी कितीतरी लोकांना जगवलं आहे आणि मोफत डॉक्टरला वॅक्सिन दिले, किंवा आत्ता पण गोरगरिबाला मोफत दवाखान्यामध्ये उपचार चालू आहे 10 आयुष्यमान. आणि सुकन्या योजना आहे आणि बऱ्याच योजना आहेत त्याच्यामध्ये. नगरपालिकेकडून आपण घरकुल बांधून दिले आहेत, बरेच काय त्यांना मोफत आपण घरकुलं, बरेच लोकांना आपण घरकुलाची योजना राबवलेली आहे. गॅस आहे, महिला बचत गटाला फायदे आहेत, पण काही लोकांना आणखीन माहिती नाहीत त्याच्यातले फायदे. तर तुम्ही पण ज्यांनी जागृती करून महिलांपर्यंत पोचवलं पाहिजे की बरेच फायदे आहेत त्याच्यामध्ये. सबसिडी आहेत,
संघ गटाचा एक संघ केला तर त्या संघामधून बरंच त्यांना रोजगार योजना उभा करता येतील आणि त्यांच्याकडून आपल्याला सबसिडी मिळते. सिद्धी हा कार्यक्रम अविनाशजींनी जो काळा दिवस आजपर्यंत आपल्याला माहिती होता की आणीबाणी ही पुकारलेली आहे अमकं तमकं, पण आणीबाणी काय आहे याचं खरं स्वरूप चित्रपट म्हणजे एखादा पिक्चर सांगावा आणि त्यात आपण पात्र स्वतः अनुभवतोय अशा प्रकारे साहेबांनी आज त्याचं विवरण केलं आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ती गोष्ट उभी केली आहे. साहेब अत्यंत सुंदर पद्धतीने आमच्याही अंगावर शहारे आले ज्यावेळेस तुम्ही हे सगळं कथन करत होतात. आणि मोदी साहेबांविषयी म्हणायचं तर 11 वर्ष झालेत त्यांना आज पंतप्रधान पदाला आणि साहेबांनी आजपर्यंत प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन दिली आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये विद्यार्थ्यांसाठीची ज्या योजना आहेत त्याच्यानंतर मेक इन इंडियाचा जो प्रोजेक्ट आहे तो कशासाठी आणला की आपल्या स्थानिक लोकांना तिथे रोजगार, आपल्या स्थानिक ठिकाणी आपण उद्योग आपण वाढू शकतो. त्या गोष्टीनुसार आपल्या विद्यार्थ्यांना AIचं शिक्षण असेल किंवा आता तुम्हाला कोविडमध्ये मोफत कोणत्याही देशाने मोफत त्यांच्या नागरिकांसाठी वॅक्सिन दिलेलं नाही. भारताने आपल्या देशाला पुरवून देखील बाहेरच्या देशांना मदत केलेली आहे. हे मोदीजींचं मोठं कार्य आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना दर 3 महिन्यातून 2,000 रुपये, 4 महिन्यातून अशा 6,000 रुपयाचं मानधन मोदी सरकारांच्या काळात आलेलं आहे. महिला मंडळांना ग्रामीण भागामध्ये शौचालयाची व्यवस्था नव्हती तर त्यांच्यासाठी शौचालय उभारण्यासाठीची मदत ही योजना त्यांनी अंमलात आणून ग्रामीण भागामध्ये पण त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. आपल्या सगळ्यांसाठी तो एक श्वास आहे असं म्हणायला काही हरकत नाही.